नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आता मार्गशीर्ष महिना येतोय, पुढच्या आठवड्यापासून सुरू होते। तर काही जणी व्रत करतात, काही जणी करत नाहीत, तर मी सुद्धा करते। आणि त्यासाठी काही देवीसाठी जे सगळ्या गोष्टी आहेत तर त्या मला घ्यायच्या आहेत। आणि आज मला तो वेळ मिळाला, म्हटलं आज व्यवस्थित जाऊन घेऊन आले तर पुढच्या आठवड्यात गडबड गोंधळ माझा होणार नाही, म्हणून म्हटलं ठीक आहे आज जाऊयात आणि बघू। म्हणजे भांडूपलाच जायचा विचार आहे सरळ, भांडूपमध्ये नाही मिळालं तर परत कांजूरमध्ये येऊन बघेन मी। सो चला आजच्या दिवसाला छान सुरुवात करूया। ती आपली मैत्रीण मी कम्युनिटी पोस्टवरती आज बघितलं तर तिने टाकलं होतं की तिला माझ्या पैंजणांची डिझाईन पाहिजेत। आता तिने कधी पैंजण बघितले मला माहित नाहीत आणि मी 2-3 दिवस ती घातलेच नाहीत पैंजण, कारण शू बाईट झाला होता त्याच्यामुळे। सो त्या पैंजणांची डिझाईन दाखवते। इथं बरोबर पोका आल्यासारखं झालंय तो पूर्ण। तर हे अशा पैंजण आहेत, हे आता हे झालेत जरा बॉडीवरती काय म्हणतात त्याला जळल्यासारखे, ऑक्सिडाइज। आणि ह्याला हुक पेक्षा मी असं हे वाला हुक असतं ना तर ते मी लावून घेतलंय। घालते पैंजण पायात नसले एक वस्त्र होते मला, तर 2 दिवस मी काढून ठेवले होते ते पैंजण। माझ्याकडे खूप सारे पैंजण आहेत, त्यातले आता मला सध्या हे जास्त आवडले म्हणून हे पायात घातलेत। घुंगरू पण व्यवस्थित अटॅच करून घेतलेत, खरं एक घुंगरू पडलाय, हा पैंजण मधला पडलाय मे बी। तर हे असे आहेत पैंजण। तिने मला विचारलं होतं की लिप्स असे ग्लॉसी कसे दिसतात आणि शायनी कसे दिसतात, तर हे लिप बाम माझं हिमालयाचं नेहमीचं असतं, हे किंवा अजून एक आहे, तर 2 लिप बाम मी वापरते। तर हे थोडं कसं शायनी पण लुक देतं आणि जास्त मॉइश्चराईज करतं म्हणून हे। आणि रात्रीच्या वेळी थोडं एक्सफोलेट करताना हे एक्स्ट्रा लावून ब्रशने एक्सफोलेट करते, कधीतरी मी व्हिडिओमध्ये दाखवेन। आणि दुसरा अजून एक आहे डर्माकोचं लिप बाम, तर तेही खूप छान आहे, म्हणजे ते पिगमेंटेशन वगैरे काढायला मदत करतात, तेही कधी कधी वापरते, कारण जे चांगले लिप बाम असतात ते सगळे मी माझ्याकडे ठेवलेत। आणि एक आहे ते डिओरचं आहे, ते कधीतरीच वापरते, सारखी वापरत नाही। आणि क्लिनिकचं पण एक आहे, ते थोडंसं प्लम्पी लिप देतं, पण डे टू डे लाईफमध्ये हे चांगलं आहे म्हणून हे ठेवलेलं आहे। बाकी मग ते वाले कधीतरी मग असं ठीक आहे बाहेर जाताना किंवा हे, तर त्यासाठी ठेवते। लिपस्टिक सहसा नसतं, लिपस्टिकमुळे मला काय मी थोडंसं हेवी वाटतं, पण जे 4-in-1 लिपस्टिक आहे NYWayचं तर ते माझ्याकडे आहे, तेच मी यूज करते। आणि ते मी एका छोट्या शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील दाखवले, खूप अफोर्डेबल सुद्धा आहे। थंडी गुलाबी म्हणतात म्हणून मी गुलाबी कलरचा ड्रेस घातलेला आहे। थोडीशी थंडी आता स्टार्ट झाली, पण मी चेंज माझ्या चेहऱ्यामध्ये बघितला, जे की स्किन माझी ऑइली असून सुद्धा मेन उन्हाळ्यामध्ये वेगळं टेक्स्चर, पावसाळ्यामध्ये वेगळं आणि हिवाळ्यामध्ये वेगळं, तशीच ड्राय व्हायला लागले आणि थोडंसं जळजळ झाल्यासारखे, म्हणजे मी जे नेहमीचे प्रोडक्ट्स वापरते तर ते जळजळ झाल्यासारखे वाटले। मग मी क्युअर स्किन हे ऍप मी डाउनलोड केलेलं माझ्या मोबाईलमध्ये, तुम्हाला माहिती आहे गेले 3 वर्ष मी सांगते। तर मी लगेच डॉक्टरांशी कन्सल्ट केलं आणि त्यांना बोलले की असं होतंय, तर मी दुसरे प्रोडक्ट्स चेंज केले पाहिजे का। सो त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या। आता हे ऍप मी का कंटिन्यू केले, कारण याच्यामध्ये मला डाएट टिप्स मिळतात घर बसल्या। मी डॉक्टरांशी आताच, म्हणजे मला जर वाटलं तर मी बोलू शकते, डॉक्टर माझ्या स्किनचा ट्रॅक ठेवतात आणि मी सुद्धा ठेवू शकते स्किन अनालिसिस थ्रू। आणि त्याच्यानंतर मी कुठल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत कुठल्या नाही, त्यामुळे वजन मेंटेन राहतं। त्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मी चॅट तर करतेच, त्यासोबतच मला डॉक्टरांशी, म्हणजे जे सर्टिफाईड डॉक्टर असतात, डर्मॅटॉलॉजिस्ट असतात, त्यांचे काही सल्ले सुद्धा छान मिळतात। ऍपमध्ये इन्स्टॉल करणं फ्रीमध्ये आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये काही टिप्स दिल्या जातात त्याही फ्री ऑफ कॉस्टमध्ये असतात। डॉक्टर तुमचा जो चार्ट ठेवतात पूर्ण मी मला वाटतं 2021 पासूनचा बघितलेला आहे माझा, आणि स्किनचा बदल तुम्ही बघताय आतापासून, त्यावेळीपासून आतापर्यंत। तर सगळ्या गोष्टी आता मी डिरेक्टली, मला जेव्हा वाटलं की हा असा प्रॉब्लेम येतोय, तर मी लगेच फोनवरती ऍपवरती जाऊन मी डॉक्टरांशी कन्सल्ट जे आहे ते केलं। तर त्यांनी मला सांगितलं की हा हे असं केलं पाहिजे, ह्या अशा गोष्टी केल्या पाहिजेत। सो ह्या गोष्टी खूप कन्व्हिनियंट होऊन जातात, कारण आपण डर्मॅटॉलॉजिस्टकडे जायचं म्हटलं तर आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते, वाट बघावी लागते, वेळ चांगला परत काढावा लागतो। पण ह्यामध्ये कसं तुम्ही घर बसल्या पण करू शकता, तुम्ही ऑफिसमध्ये आहे तर तिथेही करू शकता, थोडासा वेळ टाकून, म्हणजे जिथे तुम्ही असाल फक्त तुमच्या मोबाईलमध्ये हे ऍप असले पाहिजे। तर ऍपची लिंक मी देईन। आणि प्रोडक्ट्स जे आहेत ते वेगवेगळे असतात, प्रत्येकाच्या स्किन टाईपनुसार वेगवेगळे असतात, कारण आता थंडीमध्ये कोणते प्रोडक्ट यूज करायचे कोणते नाही हे डॉक्टर सजेस्ट करतील, चांगलं तुमच्या स्किनचा अनालिसिस बघून।
तर त्याच्यामुळे ते वेगळे असतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्युअर स्किन ॲपमध्ये मिळतील. टायटलवरती क्लिक केला तर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स मी दिलेले आहेत. हाऊस क्वीन 100 हा जर कोड यूज केला तर तुम्हाला किटवरती 100 रुपीचा ऑफ मिळून जाईल. कमेंटमध्ये सुद्धा मी पिन करून दिले. 1600 रुपयाचं किट आहे, 100 रुपये ऑफ त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. सो खूप जणी विचारतात खरंच ते जेन्युइन ॲप आहे का. आता खूप जणींचे रिझल्ट सुद्धा आले तर मला भेटून सुद्धा सांगितलं. मी असं नाही म्हणणार की हा मी यूज करते म्हणून मी सांगते किंवा मी ह्याच्याबद्दल 3 वर्ष सांगते, असं नाहीये. पण ऍक्च्युअलमध्ये तुम्ही शेवटी आता बाकीचे प्रोडक्ट्स जेव्हा दुसरे सजेस्ट करतात ते तुम्हाला सूट होतील असं नाही, पण एखादा चांगला डर्मॅटॉलॉजिस्ट सजेस्ट करतोय, मग डर्मॅटॉलॉजी शेवटी स्किनचा डॉक्टर, तर तो तुम्हाला सजेस्ट करते म्हटल्यानंतर ते चांगले असणारच जे तुम्हाला तुमच्या स्किन टाईपला सूट होणार असे. सो हे तर मी आता माझ्या स्किनसाठी केले, कारण थंडीसाठी काय आता स्टार्ट करायचं, कारण काही ठिकाणी खूप थंडी पडते आणि स्किनची हालत अगदी बेकार होऊन जाते. तर अशा काही टिप्स मी नेहमी देत जाईल. तुम्हाला डर्मॅटॉलॉजीशी बोलायचं असेल तर नक्कीच तुम्ही क्युअर स्किन ॲपवरती जाऊ शकता. आता ब्लॉग आपला कंटिन्यू राहील. मला जायचं आहे बाहेर बाजारात, कारण मी जसं म्हटलं तुम्ही टायटलवरती बघितलं, मला मार्गशीर्ष महिन्यासाठीची काही खरेदी करायची आहे, ती आज जाऊन करून येते. कारण पुढच्या आठवड्यापासून सुरू होते मे बी मार्गशीर्ष महिना, तर ती सगळी तयारी मला करायची आहे. आत्ता बरोबर 2 वाजलेले आहेत, 2ला 10 मिनिटात. आणि आरोला स्कूलला सोडून मला जे शॉपिंग करायचं होतं महालक्ष्मीसाठी, म्हणजे आपण जे व्रत करतो त्याच्यासाठी, तर काही नवीन, कारण मी आता जेव्हा दिवाळीचं हे झालं साफसफाई तेव्हा खूप साऱ्या गोष्टी मी टाकून दिल्या आणि बाकी काही गोष्टी म्हटलं थोड्या नवीन घेऊयात आणि प्रत्येक गुरुवारी वेगवेगळं वस्त्र जे आहे ते घालूयात म्हणून काही घेऊन आले. त्यातला पहिल्यानंतर मी हा मुखवटा दाखवते. आता मागच्या वर्षीचा माझा मुखवटा जो होता, माझ्याकडे जो मुखवटा होता तो असाच होता आणि मला काय माहीत हाच आवडला परत मुखवटा. अगोदर पण होता तो, अजून काही काळ्या कलरमधले होते, पण काहींचे असे डोळे सगळे असे व्यवस्थित रेखीव नव्हते किंवा ते वाटत नव्हतं बघितल्यानंतर की हाच घ्यावा असं वाटणारा एकही मुखवटा मला असं वाटत नव्हता, म्हणून हा मला दिसला, हा मी घेतला. त्यानंतर 2 वस्त्र घेतलेत, एक पिवळ्या कलरचे, एक लाल कलरचे. त्यानंतर करंडा एक घेतला आणि इथं ठेवण्यासाठी, आणि हे मस्त आहे असं ठेवायला छान वाटेल म्हणून. एक ठुशी घेतली छानशी. मी शक्यतो माझे जे दागिने आहेत तेच घालते, पण त्यातली त्यात मला ही आवडली म्हणून ही एक ठुशी घेतली. आणि त्याच्यानंतर वस्त्रमध्ये हे लाल कलरचं एक घेतलंय, हे पिवळ्या कलरमध्ये छान काम केलेलं एक वस्त्र घेतले, मस्त वाटलं हे दोन्ही पण बघितल्यानंतर. त्यानंतर पहिल्या दिवशी म्हणून मी हे घेऊन आले वस्त्र. आणि अजून एक निळ्या कलरमध्ये, ही 4 वस्त्र. आणि इथे एक पाहण्यासाठी मी ते हे घेतलं एक डेकोरेशनसाठी, तर त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी छान कमळ घेऊन आले. आणि माझ्याकडे काय प्रॉब्लेम व्हायचा की कंटिन्युअसली पंख्याशिवाय तरी जमत नाही, म्हणून पंखा सुरूच असायचा. म्हणजे देवीची पूजा मांडली किंवा अजून मी दीपपूजा पण केलेली, तर त्यावेळी प्रॉब्लेम हाच व्हायचा की दिवा विजायचा. मग देवारातला दिवा राहतो व्यवस्थित, पण इथे अशी पूजा मांडली की हाच प्रॉब्लेम येतो, म्हणून हा असा एक दिवा घेऊन आले. असा काचेचा दिवा घेऊन येणार होते, पण काय माहित तो एकदम छोटा एवढासाच होता, खूप छोटा होता, म्हणून मग मी हा दिवा घेऊन आले असं. आणि हे सगळं जे खरेदी केलं हे लोकल स्टोअरमधून घेतले. आणि धुतानी ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या त्याने. खरं तर मला अजून एक घंटा एक घ्यायची होती, पण ती काय मला मिळाली नाही त्या शॉपमध्ये. मग इथे अजून एक शॉप आहे कांजूरमध्ये, तर संध्याकाळी तिथे जाऊन बघेन. एक छान अशी घंटा घ्यायची आहे. बाकी काही सगळ्या वस्तू आहेत. आता पाट पण आम्ही नवीनच घेतला होता, सत्यनारायण पूजा होती तर त्यावेळी आम्ही श्री सत्यनारायण पूजेच्या दिवशी पाट एक घेतला होता छान, आणि त्याच्यावरती मस्त असं देवीचं हे पण आहे. बाकी गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि अन्नपूर्णेची मूर्ती मला एकटीने दिली होती, तर ती पण आहे माझ्याकडे. आणि सगळी रूपं देवी महालक्ष्मीचीच आहेत. तर आता श्री महालक्ष्मी व्रतासाठी माझी तयारी पूर्ण झालेली आहे. अजून पण बघते काय काय घ्यायचं आहे, कारण खूप साऱ्या गोष्टी जुन्या होत्या, तर मी हे करून दिल्या होत्या, डिस्कार्ड केल्या होत्या. मी तर कळशीमध्येच पूजवते,
आणि त्याला हे वगैरे त्या दिवशी मी ते दाखवेनच. पण बाकीच्या बेसिक ज्या होत्या ते वस्त्रभेद म्हणजे मला घ्यायची होती, तर ते मी घेऊन आले. आता 2 वाजलेत. आता मला कपाट जे आहेत म्हणजे सगळे जे वस्तू वगैरे आपण ठेवतो तर कंटिन्युअसली महिन्यातून एकदा ते क्लीन करावंच लागतं. तर ते आता क्लीन करायचं, ते थोडं करेन. आणि संध्याकाळी आज तुमच्याशी मी मटार मसाल्याची रेसिपी जी आहे ती शेअर करेन. आणि जमल्यास जे ड्रायफ्रूट लाडू मी करून ठेवते म्हणजे स्वतःसाठी, आरोसाठी तरी असतातच, पण माझ्यासाठी मी वेगळे करून ठेवते, तर त्याची रेसिपी मी जमलं तर शेअर करेन. तर मग आता थोडासा आराम करते आणि नंतर थोड्या वेळानं भेटते. करूया. झोप पण काय आली नाही, झोप आली तरच झोपते, नाहीतर दुपारचं असं काही कंटिन्युअसली नसतं की झोपायचंच आहे किंवा असे. मी आता काय काय घेतले ते दाखवते. सगळं प्रमाण 100-100 ग्रॅम आहे. म्हणजे ह्या ज्या भोपळ्याच्या बिया आहेत, सूर्यफुलाच्या बिया आहेत, त्यांचं प्रमाण 100 ग्रॅम आहे. मी हे जे बदाम आहेत तर ते मूठभर घेतलेत, त्याचं प्रमाण घेतलं. आणि अक्रोड मी थोडे कमी टाकलेत आणि काजू पण आहे ते पण थोडेसे कमी टाकलेत, जास्त नाही आहे. कारण मला पंपकिन सीड्स आणि ह्या ज्या सूर्यफुलाच्या सनफ्लॉवर सीड्सच्या आहेत तर त्या जास्त पाहिजे होत्या त्या लाडूमध्ये, कारण केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगले असतात. थोडंसंच मी हे गरम करून घेणार आहे आणि मिक्सरला याची बारीक पूड करून घेईन. त्याच्या अगोदर पूड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे तीळ मिसळायचे आहेत, पण मी विचार करते की ह्याच्यासोबतच तीळ घालावेत, कारण तीळ नंतर सुटतात ते, म्हणून मग हे थोडं जास्त चांगलं गरम झालं की तीळ टाकेन, नाहीतर मग तीळ ना जास्त भाजले जातील. आणि ही खारीक पावडर पण मी घेऊन आले, ही पण 100 ग्रॅम आहे. ही एवढी ही नंतर मिक्स करेन त्याच्यामध्ये एंडिंगला, नाहीतर म्हणजे आत्ताच हे होऊन जाईल. आता थोडंसं खमंग भाजते, अजून माझ्या हाताला काय लागत नाही आहे त्यामुळे मी असं हाताने मिक्स करते, गरम लागत नाही त्यामुळे. तर हे चांगलं गरम करून घेते अगोदर. गरम करून घेतलंय आणि हे थोडं थंड झाल्यानंतर मी मिक्सरला याची बारीक पूड करून घेईन आणि त्या पूडमध्येच ही खारीकची जी पूड आहे ती सुद्धा मिक्स करेन. आता इथे जे खजूर आहेत तर त्या खजूरच्या बीज आहेत तर त्या काढून घेते साईडला, म्हणजे हे मला याच्यामध्ये मिक्स करायला बरं. खजूर जे आहेत त्यातलं बी काढून घेतलं, 1/2 किलो होतील असे हे खजूर आहेत. मऊ आहेत खूप. आणि ही पावडर जी काही एकदम बारीक केलेली नाही आहे, हे तूप गीर गाईचं तूप मी मध्ये कम्युनिटी पोस्ट केलेली आहे, म्हणजे हे मी कुठून घेतलेलं आहे ते अप्रतिम चव आहे. आणि आता अर्धा डबा संपला आहे. आता हा मी फक्त सॅम्पल म्हणून मागवला होता, परत आता मला 1 किलोचा डबा मागवायचा आहे. हा अर्धा किलोचा मी मागवला होता. 2 चमचे तूप टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये हे खजूर टाकलेत आणि हे एकदम मऊ पडेपर्यंत मी तुपामध्ये परतवून घेतलेत. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही जी ड्रायफ्रूटची पावडर आहे ती सगळी मिक्स करणार आहे. ह्याच पद्धतीने म्हणजे तुम्हाला जे ड्रायफ्रूट कमी जास्त आवडतात, म्हणजे एखादा नाहीच आवडत आपल्याला तर तो पण आपण काढू शकतो आणि एखादाच ड्रायफ्रूट घालून सुद्धा आपण करू शकतो. आता एक खारीक पावडर पण मी टाकले. आरोला काही ड्रायफ्रूट आवडतात, काही आवडत नाहीत, पण आरोसाठीचे लाडू वेगळे, त्याच्यासाठीची प्रोटीन पावडर वेगळी करून ठेवलेली आहे. हे लाडू मी माझ्यासाठी करते आहे. आता बाकीचे घरचे पण खाणारच आहेत, माझ्यासाठी म्हटल्यानंतर मीच खाणार अशातला भाग नाही, बाकीचे पण खाणार आहेतच. हे मिक्स केल्यानंतर थोडंसं गरम असतानाच हे लाडू वळायला मी घेतलेले आहेत, म्हणजे व्यवस्थित वळले जातील. हा ड्रायफ्रूटचा लाडू जो आहे तो तयार झाला आहे. जास्त करून याच्यामध्ये पंपकिन सीड्स आणि सूर्यफुलाच्या बिया ज्या आहेत त्याच आहेत, कारण त्या केसांसाठी खूप चांगल्या आहेत. आणि सध्या माझी केसगळती बऱ्यापैकी कमी झाली, कारण एवढं मला कळालं की ॲप्लिकेशन करूनच नाही तर आपण काही गोष्टी अशा खाल्ल्यासुद्धा पाहिजेत की ज्याच्यातील न्यूट्रिशन्स हे केसांना मिळालं पाहिजेत आणि केस चांगले राहिले पाहिजेत. केस चांगले असतील तर सगळं, नाही तर टक्कल पडल्यानंतरचं जे आहे ना तर ते खूप भयानक आहे. एकेकांचे एक्सपिरियन्स मी ऐकलेत. तर असा छान लाडू तयार होतो. आणि बरं काय, ह्यावेळी मी जास्त लाडू केलेत, मागच्या वेळेला कमी केले होते त्यामुळे खूप काय ऐकावं लागलं होतं मला. पण प्रत्येकाच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात, तर ते प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. हे एवढंच का तेवढंच का, प्रत्येकाच्या ते चूक काढला गेले ना तर सगळ्याच चुका निघतील, कोणच असा हे नाही. त्यानंतर दुसरी एक रेसिपी मी नवीन करायला घेतली. आता हिवाळा सुरू झाला आहे तर मग मटर असणारच. मग बरिस्ता 2 कांद्यांचा बरिस्ता जो आहे तो घेतलेला आहे मी. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि जवळजवळ 1 वाटीभर दही, गोड दही मी टाकलेलं आहे, आंबट नाही आहे दही. आणि हे मिक्सरला लावून घेणार आहे. दरवेळेला आपण मटारची भाजी जी असतो ती वेगवेगळ्या पद्धतीने करतो. आता हिवाळा आहे त्यामुळे ताजे मटार भेटतील, त्यामुळे मटाराच्या खूप साऱ्या रेसिपीज आपण करू शकतो. आता बरिस्ता करण्यासाठी जे तेल घेतलं होतं तर तेच तेल मी ह्या कढईमध्ये घेतलेलं आहे. ह्या कढईचा स्पेशल शॉर्ट व्हिडिओ मी दिलेला आहे आणि खूप जणींनी ही कढई परचेससुद्धा केलेली आहे. मला तर खूप आवडली. मी याच्यामध्ये सगळ्या भाज्या बिज्या करते. आता जिरं आणि मोहरीची फोडणी देते पहिल्यांदा. तर गॅसची फ्लेम लो केलेली आहे मी आणि याच्यामध्ये आलं लसूणची जी पेस्ट आहे ती 1 मोठा चमचा पेस्ट मी यामध्ये टाकणार आहे. आणि लगेच जे मटार आहेत ते मी यामध्ये टाकणार आहे. मटारमध्ये पाणी नसलेलंच बरं, नाही तर ते उडतात. लगेच
मटार टाकल्यानंतर ते तेलामध्ये आणि ह्या जिरं, आलं, लसूण आणि मोहरी याच्यामध्ये मी छान परतवून घेते आणि त्यानंतर यामध्ये मीठ टाकणार आहे चवीपुरतं. जेवढं तुम्हाला भाजीला लागणार आहे तुमच्या या मटार मसाल्याला तर तेवढं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्येच कोथिंबीर टाकून थोडंसं परतून 4-5 मिनिटासाठी मंद आचेवरती ठेवून दिलं, जेणेकरून मटार थोडेसे मऊ पडतील आणि भाजी छान लागेल. त्यानंतर जी प्युरी करून घेतली होती तर ती मी याच्यामध्ये ओतले. गॅसची फ्लेम आता अजूनही कमीच आहे, मोठी फ्लेम मी अजिबात केलेली नाही आहे. ही सगळी प्युरी मी ओतलेली आहे आणि मटार जेवढे असेल त्या पद्धतीने आपल्याला कमी जास्त हे वाटण जे आहे ते करायचं आहे. त्यानंतर हे सगळे मसाले मी यामध्ये टाकलेले आहेत. मी नेहमी असेच करते, जेव्हा एखाद्या मसाल्याचा पदार्थ करायचा असतो, जेव्हा जे सुके मसाले असतात तर ते एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घेते, म्हणजे जेवढं प्रमाण असेल ते, म्हणजे एक एक टाकत बसायला वेळ नको म्हणून, आणि ते सगळे एकदम असे टाकते. याच्यामध्ये तिखट होतं, त्याच्यानंतर हळद होती, जिरंची पावडर होती, धने जिरेची पावडर होती, त्यानंतर याच्यामध्ये मी वरतून टाकलेलं आहे सौफची पावडर आणि हा चिकन मसाला. हा चिकन मसाला म्हटल्यानंतर आपल्याला कसं येतं, अरे चिकन मसाला म्हणजे असं तसं, तर तसं काही नसतं. चिकन मसाला, मटन मसाला यामध्ये फक्त मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त केलेलं असतं, कारण ते पदार्थ स्पायसी असतात त्याच्यामुळे. सगळे मसाले मिक्स करून चांगले प्रॉपर, त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी थोडंसं घातलेलं आहे, जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल. जास्त पाणी टाकायची काहीच गरज नाही असं मला वाटतं. अर्धी वाटी पाणी मी टाकले, एक 4-5 मिनटं छान शिजू दिले. त्यानंतर छान कोथिंबीर वरून पेरलेली आहे, कसुरी मेथीसुद्धा गरम करून हातावरती चोळून ती टाकणार आहे आणि त्याच्यानंतर फक्त आणि फक्त 2 मिनटं मी ही परत शिजवणार आहे. ह्यामध्ये कुठेही गॅसची फ्लेम मी मोठी अजिबात केली नाही, मंद गॅसवरतीच हे भाजी जी आहे, मटर मसाला जो आहे तो करून घेतलेला आहे. मंडळी, आता दोन्हीही रेसिपी तुमच्याशी मी शेअर केलेल्या आहेत. आता ड्रायफ्रूटची मी खूप वेळा लाडूंची रेसिपी दाखवलेलीच आहे आणि ती खूप सोपी आहे, चांगले असतात लाडू ते आणि छान, मुलांसाठी पण बरे. आरव तसं ड्रायफ्रूट खायला मागत नाही, पण तरीसुद्धा जबरदस्तीने कधी कधी देते. मला फार आवडतात. जिमच्या अगोदर एक लाडू मी खाऊन तर जाते. आता करून तुला आता आपण तेच करणार आहे. आणि आता तुमच्याशी जी रेसिपी आहे जी मटर मसाल्याची, तर तीही सलग मी शेअर केलेलीच आहे. आणि माहीत नाही आता घरात कुणाला आवडते कुणाला नाही, कारण स्वयंपाकाला ताई तर येतातच, पण कधी कधी नवीन काहीतरी एखादी रेसिपी करायची असेल तर मला फार इंटरेस्ट येतो स्वयंपाक करण्यामध्ये आणि आवडतं स्वयंपाक. पण दररोज वेगवेगळे पदार्थ करायला असं वेगळे, पण काहीतरी ना काहीतरी इंटरेस्टिंग बनवायचं, दररोज तेच नको. आणि मध्ये मला एकटीने कमेंट केली होती, जेव्हा मी पनीरसोबत मी भाकरी खाल्ली होती तर ते मला आठवलं. तर म्हटलं की पनीरसोबत भाकरी थोडीच खातात, चपाती खातात, एवढं सुद्धा हे नाही आहे का, पनीरसोबत भाकरी कोण खातं. तर लहानपणापासून खरं तर मी भाकरीच जास्त खाल्लेली आहे. मी लग्नानंतर चपात्या खायला शिकले, इकडे मुंबईमध्ये आल्यानंतर. रादर दॅन मी चपात्या करायला लग्नानंतर शिकले. माहेरी कधीच आम्ही चपात्या कधीतरीच, पप्पांना पण भाकरी आवडत नव्हत्या, चपात्या आवडत नव्हत्या, आमच्या घरी जास्त नाहीच. त्याच्यामुळे ती भाकऱ्यांची सवय लागलेली. आणि मला प्रत्येकाचं असू शकतं, म्हणजे कुठला पदार्थ कुणाला कशासोबत खावा हे ज्याचं त्याचा आवडीचा गुण आहे. म्हणजे एखाद्याला भाकरीसोबत खावायचं वाटू शकतो, एखाद्याला चपातीसोबत खावायचं वाटू शकतो. तर मला जास्ती करून भाकरीच आवडतात, त्याच्यामुळे कुठल्याही भाज्या, पनीरच्या असू देत नाहीतर अजून कसली असू देत, तर ते मी भाकरीसोबतच खाते. चपातीसुद्धा आवडते असं काही नाही, पण सकाळी माझ्या जेवणामध्येच एक चपाती असते, कारण मला मुळातच चपात्या जास्त आवडत नाहीत. गरम गरम चपात्या खायला बरं वाटतं, म्हणजे चपाती, गरम गरम चपातीला तूप लावून साखर लावून हे खायला भरपूर आवडतं. पण शक्यतो ती सवयच असल्यामुळे प्रॉब्लेम होतो. नंतर आधी लहानपणापासून जर मी चपात्या खाल्ल्या असत्या तर मला कदाचित असं वाटलं नसतं. त्यामुळे आपण कधी कधी एखाद्याला कमेंट करतो ना, तर आपल्याला वाटतं की खूप सिम्पल कमेंट आहे, पण दुसऱ्याच्या मनाला लागू शकते ती कमेंट, की असं खूप दुसऱ्याला काय म्हणतात त्याला, असं एक खालचा दर्जा किंवा हे असं दिल्यासारखं वाटू शकतं. म्हणजे चपातीसोबत जर पनीर खाल्लं नाही तर तो खूप मोठा गुन्हा, कारण ती कमेंट तशी होती त्यावेळी, मी ती डिलीट केली. मी अशा कमेंट डिलीटच करते. त्यामुळे आत्ता आठवलं मला ते, कारण हे सुद्धा भाकरीसोबतच खाणार आहोत आम्ही, त्याच्यामुळे. चला, आता हे सगळं आवरलेलं आहे. 6 वाजलेले आहेत बरोबर, आणि देवाजवळ देवबत्ती करते इथे, देवपूजा, त्यानंतर मंत्र लावायचे. खूप जणी म्हणतात कोणते मंत्र लावतेस, तर संध्याकाळच्या वेळी शक्यतो महामृत्युंजय मंत्र, त्याच्यानंतर संध्याकाळचे श्लोक असतात ते लावू शकतो, स्वामींचं तारक मंत्र लावू शकतो, सकाळच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम लावणं, संध्याकाळच्या वेळी परत रामरक्षा लावणं. तर हे खूप चांगलं, एक घरामध्ये चांगल्या वाईब्स राहतात, एक सकारात्मक शक्तींचा वावर आपल्या मनालाच कळतो, कारण हळूहळू आपल्या घरात ते दिसत राहते की वादविवाद कमी होणं, चिडचिड कमी होणं किंवा चांगल्या गोष्टी होणं घरामध्ये, हे आपोआप दिसू लागतं.
त्याच्यामुळे अशा गोष्टी घरात नेहमी करायच्या किंवा अशा गोष्टी बघायच्या ज्या पॉझिटिव्हिटी देतील, सकारात्मकता देतील. एकमेकांविषयी बोलणं किंवा वाईट बोलणं टाळणं हे सगळ्यात बेस्ट आहे, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणते. त्यामुळे तुम्ही जे बोलाल घरामध्ये त्या प्रत्येक गोष्टीला तथास्तु होत असतं. मला तर हे पर्सनली वाटतं. म्हणून मी घरी सुद्धा म्हणजे आधीपासूनच्या खूप साऱ्या गोष्टी मी चेंज करायला लावल्या, कारण मला पर्सनली वाटतं की जे तुम्ही मनात विचार करता ते तुमच्या बाबतीत अगोदर घडतं, मग चांगलं असू देत किंवा वाईट असू देत. त्याच्यामुळे माझं तर म्हणणं की ज्या मैत्रिणींना, माझ्या गृहिणींना, मग वर्किंग वुमनना वाटत असेल की घरात सगळं चांगलं व्हावं, तर पहिली गोष्ट चांगला विचार करा आणि दुसऱ्यांविषयीसुद्धा चांगलं बोला आणि नेहमी चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करा. हळूहळू रिझल्ट येतो. मी स्वतः अनुभवलेलं आहे, हेच मी तुम्हाला सांगते. तर आता थोड्या वेळानं भेटते, कारण अजून सुकलेले कपडे काढायचे आहेत, ते घडी घालून ठेवायचे आहेत. वरच्या रूममध्ये लाईट वगैरे लावायचं आहे, खाली ते अगोदर दिवाबत्ती करून जाते आणि मग वरची रूम आवरते. चलो. आजचा दिवस खूपच कामात गेला, अजिबात बसायला वेळ मिळालेला नाही आहे आणि एंडिंग मी आता इथे ब्लॉगचं करते आहे. संध्याकाळच्या वेळी मला फार हा जो कोपरा आहे तो खूप आवडतो. कधीतरी मी एखादा ब्लॉग करीन. मला नेमकं काय वाटतं, इतकं फ्रेश आणि इतकं मस्त काही खूप छान छान गोष्टी मला इथेच सुचतात बसून, कारण खिडकी उघडी दिसली की समोर आकाश दिसतं आणि रात्रीच्या वेळी ही छोटी खिडकी आहे तर तिथून चांदोमामा दिसतो. तर यासाठी तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत मी उद्या तुम्हाला ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.